कोविड काळातील खिचडी घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांचे बंधू संदीप राऊत यांना ईडीचे समन्स। 30 जानेवारीला संदीप राऊत यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे ईडीचे आदेश। ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकरांची आज ईडी चौकशी। कोविड काळातील कथित बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी किशोरी पेडणेकर यांची चौकशी होणार। बारामती अॅग्रो कथित घोटाळा प्रकरणी आमदार रोहित पवारांची ईडीकडून 12 तास चौकशी। ईडी कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांकडून रोहित पवारांचे जंगी स्वागत। 1 फेब्रुवारीला पुन्हा रोहित पवारांची ईडी चौकशी। एखादा कार्यकर्ता लढत असताना पवार त्याच्या मागे राहतात, ते पळणाऱ्यांच्या मागे राहत नाहीत। रोहित पवारांचा अजित पवारांना टोला। चौकशीसाठी बोलावलं त्यात महाराष्ट्राचा अपमान कुठे? रोहित पवारांच्या ईडी चौकशीवर मनसेचे नेते प्रकाश महाजन यांची प्रतिक्रिया। रोहित पवारांसोबत अजित पवारांचीही चौकशी केली पाहिजे, महाजनांचं वक्तव्य। मुंबईमध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक, सुप्रिया सुळेंनी कार्यकर्त्यांची समजूत काढली। आमदार रोहित पवारांच्या ईडी चौकशी विरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक। सोलापूरच्या हुतात्मा चौकात रोहित पवारांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीची निदर्शनं। राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणामध्ये अजित पवार गटाची आज साक्ष। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रतोद अनिल पाटील यांची साक्ष होणार। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी शरद पवार गटाच्या अमोल कोल्हे आणि जयंत पाटील यांची उलट तपासणी पूर्ण। चौकशीचा ससेमिरा विरोधकांवर का? सत्तेतील लोकांची चौकशी का होत नाही? खासदार अमोल कोल्हेंचा सवाल। जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड 3 वर्षांसाठीच होती। 2022 साली त्यांचा कार्यकाळ संपलाय। अजित पवार गटाचा जयंत पाटलांच्या प्रदेशाध्यक्षपदावरच प्रश्नचिन्ह। प्रदेशाध्यक्षपदाच्या पुढच्या निवडीपर्यंत किंवा निवडणूक होईपर्यंत कार्यकाळ सुरू राहतो। आपल्याला प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याचं पत्र प्रफुल्ल पटेल यांनी दिलं होतं। अजित पवार गटाच्या प्रश्नावर जयंत पाटील यांचं स्पष्टीकरण। कोथरूड विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी आलेल्या पार्थ पवार आणि इतर नेत्यांनी जयश्री मारणेंची भेट घेतली। यावेळी जयश्री मारणेंचा पती कुख्यात गुंड गजानन मारणेनं पार्थ पवार आणि इतर नेत्यांचं स्वागत केलं। जागा वाटपासंदर्भात मुंबईमध्ये आज महाविकास आघाडीची महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये मतदारसंघनिहाय चर्चा होणार। ठाकरे गटाच्या कोट्यातून 2 जागा प्रकाश आंबेडकर यांना तर राजू शेट्टी यांना पवार गटाकडून हातकणंगलेची जागा मिळण्याची शक्यता। महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ 5 फेब्रुवारीला अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी जाण्याची शक्यता। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह संपूर्ण मंत्रिमंडळ श्रीरामांच्या दर्शनासाठी जाणार असल्याची माहिती। विधानसभा आणि लोकसभा हे आरक्षण वाचवण्याचं केंद्र, तिथे त्या विचारसरणीचे लोक असायला हवेत। प्रकाश आंबेडकरांचं ओबीसी एल्गार मेळाव्यात वक्तव्य। लोकसभेला आपला उमेदवारच नसेल तर ओबीसी आरक्षण कसं वाचवणार? आंबेडकरांचा सवाल। धाराशिवमध्ये ओबीसींची महाएल्गार सभा, छगन भुजबळ सभेला अनुपस्थित। आरक्षण वाचवण्यासाठी 26 जानेवारीला ओबीसी समाजही मुंबईत धडकणार। ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंचं वक्तव्य। तर ओबीसी आरक्षणाच्या नादी लागू नका, शेंडगेंचा जरांगेंना इशारा। सरकारनं ओबीसींचा विश्वासघात केलाय। 2.5 कोटी मराठा समाजाला ओबीसीमध्ये आणण्याचं काम सुरू असल्याचा शेंडगे यांचा आरोप। सरकार मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देईल, जरांगे आणि आंदोलकांनी आंदोलन टाळावं, उपमुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। सरकार प्रामाणिक प्रयत्न करतंय, त्यामुळे सर्वेक्षणाला मदत करायचं की मुंबईमध्ये यायचं याचा निर्णय मनोज जरांगेंनी घ्यावा, मंत्री दीपक केसरकरांचं वक्तव्य। मुंबईमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, त्यासाठी सरकार सक्षम असल्याचाही केसरकरांना विश्वास। सर्वेक्षण सगळ्या समाजाचं आणि सर्व जातींचं करावं। मराठा आरक्षणाचा मुद्दा सरकारनं चुकीच्या पद्धतीनं हाताळला, आधी वेळकाढूपणा केला आणि आता 10 दिवसात सर्वेक्षण करतायत। विजय वडेट्टीवारांची राज्य सरकारवर टीका। मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या शिंदे समितीला सरकारकडून 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत मुदतवाढ। समितीकडून कुणबी दाखले शोधण्याचं काम सुरू। मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाबाबत योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यास तयार। राज्य सरकारतर्फे महाधिवक्त्यांची मुंबई उच्च न्यायालयामध्ये हमी। मराठा आंदोलनामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत होणार नाही, ही जबाबदारी राज्य सरकारची। हायकोर्टाचे सरकारला निर्देश। मनोज जरांगेंच्या मोर्चाचा नवी मुंबईमध्ये येणारा मार्ग बदलला। जुन्या मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून मोर्चा पनवेलमध्ये दाखल होणार। आज आणि उद्या नवी मुंबई आणि पनवेलमध्ये जड वाहतुकीला बंदी। मराठा मोर्चाचा आज नवी मुंबईमध्ये मुक्काम असल्यानं पोलिसांचा निर्णय। नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारांबे यांची माहिती।
मराठा आरक्षणाबाबत सर्वेक्षण सुरू, मात्र त्यासाठी कमी दिवस हाती असल्यानं शिक्षकांनी मदत केली पाहिजे. मंत्री दीपक केसरकरांचं शिक्षकांना आवाहन. सरकारी यंत्रणेकडे कर्मचारी असूनही काम शिक्षकांनाच. सर्वेक्षणाच्या कामामध्ये 90% शिक्षकच आहेत. येत्या काळात शिक्षकांना सर्वेक्षणाची कामं देऊ नयेत यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार. आमदार विक्रम काळेंचं वक्तव्य. शिक्षक आमदार सुधाकर अडबलेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र. बहुतांश शाळेतील 80% शिक्षक मराठा सर्वेक्षण करत असल्यानं विद्यार्थ्यांना शिकवायचं कसं, सुधाकर अडबालेंचा सवाल. आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघावरती भाजपचा डोळा. दहीहंडीनंतर आता मंत्री मंगलप्रभात लोढांकडून वरळीच्या जांभोरी मैदानात क्रीडा महाकुंभाचं आयोजन. भाजपकडून वरळीमध्ये ठाकरे गटाला धोबीपछाड देण्याची तयारी सुरू. मुंबईतील कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांवर कारवाई करा, पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांची मागणी. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेणं चांगलं, पण त्यांची कोणाशी तुलना करणं चुकीचं. मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांची प्रतिक्रिया. तर साधू संतांनी राजकारणात पडूच नये, गोविंदगिरी महाराजांबाबत महाजनांचं वक्तव्य. उत्तरेश्वर देवाच्या यात्रेसाठी मुख्यमंत्री शिंदे साताऱ्यातील दरेगावात. गावातील देवीच्या मंदिरात भरवलेल्या जनता दरबारात जिल्ह्यासह अनेक भागातून आलेल्या पीडितांच्या समस्या मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतल्या. जलयुक्त शिवारच्या कामात हयगय चालणार नाही, प्रशासकीय कारणं देऊ नका. आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांना ठणकावत देवेंद्र फडणवीसांचे खडेबोल. मराठा आरक्षणाचा प्रश्न जनगणनेनं संपेल, राज्यातील मराठा आंदोलनाचे परिणाम भाजपला भोगावे लागतील. मुंबईसारख्या आर्थिक राजधानीला संपवण्याचं काम भाजप करतंय. नाना पटोलेंची भाजपवर टीका. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स ही सगळी भाजपची शस्त्र. जे लोक भाजपला नकोसे वाटतात त्यांच्या विरोधात या यंत्रणेचा वापर केला जातो. अंबादास दानवेंचा भाजपवर निशाणा. 5ही व्याघ्र संवर्धन प्रकल्पांचा एकत्रित पर्यटन आराखडा तयार करावा, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश. तर यापुढे वनामृत वनविभागाचा ब्रँड असेल, मुनगंटीवार यांची माहिती. ठाणे जिल्ह्याच्या 18 विधानसभा मतदारसंघातील नव्या मतदारांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ. जिल्ह्यामध्ये जवळपास 48,631 नव्या मतदारांची नोंद. ओवळा, माजिवडा आणि ऐरोली या 2 विधानसभा मतदारसंघात सर्वात जास्त मतदार. मुंबईच्या गोरेगाव पश्चिमेतील अनमोल इमारतीमध्ये आग. अग्निशमन दलाकडून आग नियंत्रणात. इमारतीतील सगळे रहिवासी सुखरूप. कल्याणच्या आनंदनगर एमआयडीसीतील कॅनरा इंजिनिअरिंग कंपनीला आग. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण, कारण अद्याप अस्पष्ट. पुण्यामध्ये काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकरांविरोधात तक्रार दाखल. धंगेकरांच्या हस्ते झालेल्या कारसेवकांच्या सन्मानाचे बॅनर्स 2 गटात तेढ निर्माण करणारे. सामाजिक कार्यकर्ते अनवर शेख यांचा आरोप. जेजुरी गडावर शाकंभरी उत्सवाचा उत्साह. मंदिराच्या गाभाऱ्यात पालेभाज्या आणि फळभाज्यांची पूजा. दरवर्षीप्रमाणे जेजुरीच्या मेघमल्हार प्रतिष्ठानच्या वतीनं धार्मिक उपक्रम संपन्न. 2 फेब्रुवारीला एकदिवसीय मराठा ग्रामीण साहित्य संमेलनाचं आयोजन. यंदा या साहित्य संमेलनाचं 9वं वर्ष. अभिनेत्री निशिगंधा वाड यांच्या हस्ते उद्घाटन होणार. नाशिकमध्ये एटीएसची मोठी कारवाई. भारतामध्ये बंदी असलेल्या दहशतवादी संघटनांना टेरर फंडिंग केल्याप्रकरणी नाशिकमधून एकाला अटक. हुजेफ अब्दुल अजीज शेख असं एटीएसनं अटक केलेल्या आरोपीचं नाव. जळगावमध्ये मंत्री गिरीश महाजनांच्या कार्यालयाला टाळं ठोकून कोळी समाजाच्या कार्यकर्त्यांचा निषेध. जात प्रमाणपत्र देण्याची मागणी. 2 दिवसात जात प्रमाणपत्र दिलं नाही तर मंत्र्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही, कार्यकर्त्यांचा इशारा. अजित पवार गटाच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्ष पदावरून एवाय पाटलांना काढलं. नवे जिल्हाध्यक्ष म्हणून बाबासाहेब पाटील आसूरलेकर यांची नियुक्ती. अमरावतीच्या तामसवाडी इथं जंगी बैलगाडा शर्यतीचं आयोजन. शर्यतीमध्ये राज्यभरातून प्रसिद्ध बैलजोड्या सहभागी. माजी आमदार अभिजित अडसूळ यांनी स्वतः शर्यतीमध्ये सहभागी होत बैलगाडा हाकला. जळगावच्या डीमार्टमध्ये खरेदी करताना 2 ग्राहकांमध्ये हाणामारी करणारे 2ही ग्राहक पोलिसांच्या ताब्यात. यवतमाळच्या उमरखेडमधील नागरिकांचं आमडापूड प्रकल्पाजवळ आमरण उपोषण. 340 कुटुंबांना ऐच्छिक पुनर्वसन आणि मोबदला देण्याची मागणी. मागणी मान्य न झाल्यास 26 जानेवारीला जलसमाधी घेणार, उपोषणकर्त्यांचा इशारा. नागपूरमधील रामटेक बायपासवर भीषण अपघात. कार आणि पिकअपच्या धडकेत वनविभागाच्या 2 कर्मचाऱ्यांचा मृत्यू तर 2 गंभीर जखमी. वर्ध्यामध्ये शेजारी राहणाऱ्या महिलेकडून बालकाचा नरबळी देण्याचा प्रयत्न. विहिरीला शेंदूर लावायला वाकलेल्या मुलाला महिलेनं विहिरीत ढकलल्याची घटना समोर. महिलेवर गुन्हा दाखल. ममता बॅनर्जींच्या कारचा अपघात. कपाळाला किरकोळ इजा. बर्धमान ते कोलकाता प्रवासादरम्यान ही दुर्घटना घडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नव्या मतदारांसोबत संवाद साधणार. देशातील सुमारे 50 लाख नव्या मतदारांसोबत संवाद साधण्यासाठी नमो नवमतदाता संमेलनाचं आयोजन.
75व्या प्रजासत्ताक दिनाची दिल्लीमध्ये जोरदार तयारी सुरू. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 75व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशाला संबोधित करणार. इतिहासात पहिल्यांदाच प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये दिल्ली पोलिसांची महिला तुकडी कर्तव्य पथावरून कूच करणार. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा सतर्क. रामेश्वरममधील महत्त्वाची ठिकाणं आणि पंबन ब्रिजवर पोलिसांचा बंदोबस्त. आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिरात एप्रिलपासून दर्शनासाठी स्पेशल एंट्री तिकीट मिळणार. ओडिशाच्या संबलपूरमध्ये मां संबलेश्वरी मंदिराचा पुनर्विकास. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक 27 जानेवारीला मंदिराचं उद्घाटन करणार. मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये विमानतळाचं काम सुरू. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंनी निर्माणाधीन विमानतळ टर्मिनलची पाहणी. संजय लीला भंसालीनं लव्ह अँड वॉर चित्रपटाची घोषणा केली. विकी कौशल, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट प्रमुख भूमिकेत दिसणार. अभिनेते मकरंद अनासपुरे आणि तेजस्विनी लोणारी यांची प्रमुख भूमिका असलेला छापाकाटा हा चित्रपट लवकरच OTTवर प्रदर्शित होणार. सिद्धार्थ जाधवचा 1000 वेळा शोले पाहिलेला माणूस हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार. सोनू सूदकडून नवं वृद्धाश्रम उभारण्याचं काम सुरू. आई सरोज सूद यांच्या नावानं विशेष वृद्धाश्रम सुरू करण्याचा सोनू सूदचा निर्णय. विख्यात बॉक्सर मेरी कोमकडून निवृत्तीची घोषणा. वयोमर्यादेमुळे कोणत्याही स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकत नसल्यानं निर्णय. भारत इंग्लंड यांच्यामध्ये आजपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार. हैदराबादच्या मैदानात रोहित सेना आणि स्टोक्सची इंग्लिश आर्मी आमने सामने. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.